कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, चालकासह साताऱ्यातील 8 जणांचा जागीच मृत्यू, आतापर्यंत 5 मृतदेह बाहेर काढण्यात यश। देवगड मिठमुंबरी समुद्रात बुडालेल्या तरुणाचा शोध सुरूच, प्रसंगावधानामुळे 3 तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। शिवराजेश्वर मंदिराला वार्षिक 1 लाख रुपये तर औरंगजेबाच्या कबरीला 2.5 लाख। शिवराजेश्वर मंदिरासाठी निधीवरून संताप, हिंदू जनजागृती समिती आक्रमक। आणि पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात उत्साह, मुंबई पुण्यासह राज्यभरातून पर्यटक दाखल, आंबा काजू फणसाचा पर्यटकांकडून आस्वाद। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला। दाभोळ टोकाजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी तब्बल 1500 फूट खोल दरीत कोसळून चालकासह साताऱ्यातील 8 जणांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील आसगाव, मरडे आणि आझादपूर येथील हे पर्यटक कोकणातील दापोली तालुक्यातील बीचवरून फिरून परतत होते। परतीच्या प्रवासात मध्यरात्रीच्या सुमारास आंबेनळी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि स्कॉर्पिओ थेट खोल दरीत कोसळली। दरी अत्यंत खोल असल्यामुळे प्रशासनाने ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने गाडीचा शोध घेतला। घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, महामार्ग पोलीस, तहसीलदार, प्रतापगड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रॅकर्स आणि महाडची सीस्केप रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली। आतापर्यंत 5 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सर्व मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। या भीषण दुर्घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील आसगाव, मुरडे आणि आझादपूर परिसरात शोककळा पसरली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या तरुणांपैकी 1 जण समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची दुर्घटना घडली आहे। रविवारी सायंकाळी 6च्या सुमारास ही घटना घडली असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 5 मित्र समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते। यावेळी समुद्राच्या पाण्यात उतरल्यावर त्यांना भरतीचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडली। स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे 3 तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर एका तरुणाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले। दरम्यान एक तरुण अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे। मत्स्य विभागाच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने समुद्र परिसरात शोध मोहीम राबवण्यात येत आहे। या घटनेमुळे मिठमुंबरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने पर्यटकांना समुद्रात उतरत असताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। जो प्रसंग ओढवलाय त्या दुःखात देखील आम्ही देखील मोठ्या प्रमाणात सहभागी आहोत, परंतु जो असा प्रसंग ओढवलाय, काय सांगाल इतर मुलांना तुम्ही? बघा, हा प्रसंग म्हणजे आता व्यक्त करण्यासारखा नाहीये प्रसंग। एवढी मोठी हानी म्हणजे जे दुःखद घटना घडलेली आहे। आता आमचा एकुलता एक मुलगा गेलाय, बरोबर। आता पर्यटकांना, मुलांना हेच सांगायचं आहे की आज जोशामध्ये तुम्ही आपले होश विसरून जाताय सगळे। आपल्या पाठीमागे कोणतरी जबाबदार आहे, आपली कोणतरी वाट बघतोय। याची प्रत्येकाने जाण ठेवून सगळ्या गोष्टी करा। आता आमचं तर नुकसान झालेलं आहे, पण भविष्यात होणारी नुकसानं सुद्धा तरी यातून थांबवावीत, ह्याच संदेश याच्यातून देऊ शकतो। याच्या व्यतिरिक्त काय बोलण्यासारखं देऊ शकत नाही। पण तरुणांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यावी की आपल्या कुटुंबात आहेत पाठीमागं माणसं, आपले नातेवाईक आपली वाट बघतायत। याची भान ठेवून सगळ्या गोष्टी करा, जे काय कराल ते। सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या वार्षिक निधीवरून आता वाद निर्माण झाला। मंदिरासाठी केवळ वार्षिक 1 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने हिंदू जनजागृती समिती आणि शिवप्रेमी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान औरंगजेबाच्या कबरीसाठी 2022 आणि 2023 मध्ये 2.5 ते 2 लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याचा मुद्दा देखील यावेळी उपस्थित करण्यात आला। शिवरायांच्या मंदिरापेक्षा औरंगजेबाच्या कबरीला अधिक महत्त्व दिलं जातं का, असा सवाल संजय जोशी यांनी उपस्थित केला।
श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी प्रति महिना 1 लाख रुपये म्हणजेच वार्षिक 12 लाखांचा निधी द्यावा, औरंगजेबाच्या कबरीचा निधी बंद करावा आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचे सुशोभीकरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीकडून देण्यात आला आहे. नमस्कार, मी संजय जोशी, हिंदू जनजागृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक. नुकतंच महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग किल्ल्यावरील जे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, श्री शिवराजेश्वर मंदिर, या मंदिरासाठी वार्षिक 1 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. मला वाटतं हा निधी जो मंजूर केलेला आहे तो अत्यंत तुटपुंजी आहे. 1970 सालापासून 250 रुपये हा निधी देण्यात येत होता, तो अगदी एप्रिल 2026 पर्यंत. आणि त्याविषयी हिंदू जनजागृती समिती आणि शिवप्रेमी संघटनांनी सरकारकडे मागणी केली होती की हा तुटपुंज निधी जो आहे तो त्याच्यामध्ये वाढ करून मिळावी. हिंदू जनजागृती समितीने उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यावेळेला समितीने त्यांच्याकडे मागणी केली होती की 50,000 रुपये प्रति महिना एवढा निधी या मंदिरासाठी दिला जावा. एकनाथजी शिंदे यांनी तात्काळ आदेश दिले होते महसूल विभागाच्या सचिवांना की यावरती तातडीने कार्यवाही करावी, पण त्याच्या पद्धतीने कार्यवाही न होता केवळ महिन्याला 8,333 रुपये एवढाच निधी मंजूर केलेला आहे. मग या जो उपमुख्यमंत्र्यांनी जो आदेश दिला होता त्याची कार्यवाही का झाली नाही महसूल अधिकाऱ्यांकडनं, हा एक प्रश्न आहे. तर याचं उत्तर निश्चितपणे त्यांनी दिलं पाहिजे. म्हणजे ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली, ज्यांच्यामुळे आमच्या गोमाता वाचल्या, ज्यांच्यामुळे आमच्या माता भगिनींची अब्रू वाचली, ज्यांच्यामुळे आमची मंदिरं वाचली, ज्यांच्यामुळे आमची धर्म आणि संस्कृती वाचली, त्या छत्रपती शिवरायांची त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची अवहेलना होत असेल तर हे शिवप्रेमी किंवा हिंदुत्ववादी संघटना कदापिही सहन करणार नाही. आज इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी वार्षिक 1 लाख रुपये निधी दिला जातोय, मात्र तिकडे क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी मात्र दुप्पट निधी दिला जातोय. 2022 मध्ये 2.5 लाख रुपये आणि 2023 मध्ये 2 लाख रुपये या कबरीसाठी निधी दिला गेलेला आहे. म्हणजे या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लेखी छत्रपती शिवरायांचं मूल्य औरंगजेबापेक्षा कमी आहे का, असा एक प्रश्न इथे निर्माण होतोय. आणि म्हणूनच याचा आम्ही निषेध करत आहोत की हा निधी आहे तो वाढवून मिळावा आणि अजून म्हणजे प्रति महिना 1 लाख रुपये हा निधी देण्यात यावा, म्हणजे वार्षिक 12 लाख रुपये निधी देण्यात यावा. एवढंच नव्हे तर औरंगजेबाच्या कबरीसाठी जो निधी दिला जातोय तो ताबडतोब बंद करण्यात यावा आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचं सुशोभीकरण करण्यात यावं, अशी आमची या निमित्ताने मागणी आहे. आम्ही जी मागणी केलेली आहे त्याची जर पूर्तता झाली नाही तर आम्ही सनदशीर मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत. सर्व आमदार असतील, मंत्री असतील, त्यांना ठिकठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि सनदशीर मार्गाने रस्त्यावर उतरून आम्ही निश्चितपणे या निधी वाढवण्यासाठी आपण आंदोलनाचा मार्ग हा स्वीकारणार आहोत. राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत बॉलिवूड कलाकारांवर देखील टीका केली आहे. ईदच्या काळात बॉलिवूड कलाकार बिर्याणी खाण्यात व्यस्त असतात अशी टिप्पणी त्यांनी केली. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी हिंदू समाज सर्वांचे विचार ऐकून घेतो, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजानेही इतरांचे म्हणणे ऐकण्याची गरज असल्याचं सांगितलं. तसेच गौ तस्करांच्या मुद्द्यावर देखील त्यांनी भाष्य करत अशा प्रकारांना कठोर कारवाईने आळा घालण्याची गरज व्यक्त केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान नितेश राणे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. दरवर्षी आम्हाला ईद पर्यावरणपूर्वक बनवा, ड्राय होली साजरी करा, त्याचबरोबर फटाकीच्या शिवाय दिवाळी करा, असे सल्ले देणारे कमी आहेत का? बॉलिवूडचे असंख्य कलाकार जे आता बकरी ईदच्या टायमाला बिळात जाऊन बसतात, रील बनवणार, ट्विट करणार की कसं पर्यावरणाला हानी होते फटाक्यांमुळे, कसं पर्यावरणाला हानी होते रंगांमुळे. मग आता ईदच्या वेळी जेव्हा बकरे कापले जातात, प्राण्यांना मारलं जातं, रक्त सगळ्या नदी नाल्यांमध्ये दिसतं, तेव्हा हे बॉलिवूडचे विविध कलाकार ते काय बकरे खाण्यामध्ये व्यस्त असतात का, बिर्याणी खाण्यामध्ये? मग का सल्ले देत नाहीत? जो नियम हिंदूंच्या लागतो
तोच नियम मुसलमानांना लागला पाहिजे, अन्य धर्मियांना लागले. एवढं सरळ सोपं बोललेलो आहे मी. अगर हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये येऊन सल्ले ऐकतो, ड्राय होली खेळतो, फटाके वापरत नाही, योग्य वेळी डीजे बंद करतो, मग काय मुस्लिम समाजाला ह्या देशामध्ये राहून शरिया कानून आणायचा एका वेगळ्या पद्धतीने. मग जो अगर हिंदू समाज सगळ्यांचा ऐकत असेल तर मुस्लिम समाजाने पण ऐकावं. उलट त्यांचं कौतुकच होईल. लोक डोक्यावर उचलून घेतील अगर ते कम्प्युटरवर बकरी दाखवली और ये मेरी बकरी और ये मैं काट रहा हूं बोलले मुल्लाजी, ऐसा कसा बोललं तर खुश होतील सगळे. स्क्रीनकडे बघत अल्लाह अकबर बोलतील, लोक खुश होतील. ट्विटरवाले सत्कार करतील त्यांचा, तसा आमचा या बॉलिवूडवाल्यांचा कलाकारांचा सत्कार करतात ते. कुठे गेल्या त्या दिया फिया मिर्जा कुठे गेल्या त्या? या आम्हाला सल्ले देतात ड्राय होलीचे. बकरी ईदला बऱ्याचदा गायींची सुद्धा जे आहे ती वाहतूक केली जाते, तस्करी केली जाते, असा आरोप प्रताप सोनवणे यांनी केला होता. वाहनं जी आहे ती चेकिंग केली जातील, यावर तुमचं काय म्हणणं आहे? आज राज्य सरकारने 21 मेला आमच्या देवाभाऊच्या सरकारने एक GR काढलेला आहे. त्या GR मध्ये स्पष्ट आदेश आहे की ह्या पुढे कुठल्याही पद्धतीचे कत्तलखाने, गहू तस्करी वगैरे केला तर डायरेक्ट मोका लागतोय. डायरेक्ट मोका. मी आजच सकाळी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी SP ची बैठक घेतलेली आहे. प्रत्येक SP, जिल्हाधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, ITO ला जबाबदारी दिलेली आहे. कोणीही अगर अशा पद्धतीची गहू तस्करी केली तर दुसरी सकाळी त्याची जेलमध्ये असणार हे लक्षात घ्या. शुक्रवारचा नमाज पण भेटणार नाही तुम्हाला अगर गहू माताकडे वाकड्या नजरेने बघितलं तर. म्हणून कोणीही या जिहाद्यांनी आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये गाईकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करावी. मग बघू कोण वाचवायला येतं. थँक्यू. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मान्सून केव्हाही दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केल्यामुळे पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पर्यटकांनी कोकणाकडे धाव घेतली आहे. रत्नागिरी आणि गुहागर किनाऱ्यांवर मुंबई, पुणे, सांगली, सातारा तसेच राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झालेत. उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी लगबग पाहायला मिळते. कोकणातील निसर्ग सौंदर्य, शांत समुद्रकिनारे आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा पर्यटक मनमुराद आनंद घेत आहेत. विशेषतः हापूस आंबा, काजू आणि फणस यांचा आस्वाद घेत अनेक पर्यटक आता परतीच्या प्रवासाला निघालेत. दरम्यान मान्सूनपूर्व वातावरण आणि ढगाळ हवेमुळे कोकण किनाऱ्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत असून पर्यटन व्यवसायाला देखील मोठा फायदा होतोय. पावसाळा तोंडावर आल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहरात प्रशासनाकडून तयारीला वेग देण्यात आला. नगराध्यक्षा सावली कुरूप यांनी शहरातील विविध प्रभागांना भेट देत गटारे, नाले आणि रस्त्यांची पाहणी केली. यावेळी शहरातील गटारांची साफसफाई योग्य पद्धतीने झाली आहे की नाही याचा त्यांनी आढावा घेतला. पावसाळ्यात नागरिकांना पाणी साचणे किंवा वाहतुकीच्या अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी प्रशासन सतर्क असल्याचं त्यांनी सांगितलं. नगराध्यक्षा सावली कुरूप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ज्या ठिकाणी गटारे तुंबलेली किंवा रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्या भागांमध्ये तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान पावसाळ्यापूर्वी शहर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पावसाळ्यापूर्वी वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये यासाठी ठेकेदारांना सूचना दिलेल्या आहेत. तसे कामकाज सुरू आहे. तर हायवे स्वच्छता सांगितलेल्या कर्मचाऱ्यांना करायला सांगितलेलं आहे. तसेच ठिकाणी काही ठिकाणच्या स्वच्छता करायला सांगितलेल्या आहेत आणि ते काम चालू आहे. कोल्हापूरच्या करवीर हायकर्सच्या 7 सदस्यांनी जगातील सर्वात खडतर ट्रेकपैकी एक मानल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेत यश संपादन केलंय. समुद्रसपाटीपासून तब्बल 5364 मीटर उंचीवर पोहोचत या पथकाने तिरंगा फडकावत संविधान उद्देशिकेचे प्रदर्शन केले. या मोहिमेत रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सुप्रिया सातपुते यांचा समावेश होता. करवीर हायकर्सच्या कस्तुरी सावेकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. 15 मे रोजी नेपाळमधील काठमांडूहून सुरू झालेल्या या ट्रेकमध्ये लुकला, नामचे बाजार, तेंगबोचे, दिंगबोचे, लोबूचे आणि
गोरक्षेप अशा खडतर प्रवासाचा समावेश होता। हा प्रवास करत पथक एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोहोचले। पुढे 15 अंश तापमान, तीव्र थंडी आणि दुर्गम रस्त्यांचा सामना करत पथकाने ही मोहीम पूर्ण केली। शनिवारी 23 मे रोजी तिरंगा फडकावून आणि संविधान उद्दिष्टिका प्रदर्शित करत मोहिमेची सांगता करण्यात आली। या यशस्वी मोहिमेमुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणचा गौरव वाढला आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।